चला तीर्थ करून आलो भाऊ. काशी प्रयाग गोदावरी मुंबई दिल्ली कलकत्त्यावरून 2 पोरी आहेत म्हणे. एक बायको माय आणि बाप. 2 महिने झाले घराच्या बाहेर. घरी जातो. माय बाय कशी आहे, बाबा कशी आहे, पत्नी कशी आहे, माझ्या 2 मुली कशा आहे. घरी जाऊन पाहतो काय कसं काय तर त्याला घरी जातो. अरे ते नवे दिले, ते नवे दिले, ते नवे दिले मला, ते नवे दिले, ते नवे दिले, ते नवे दिले मला. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद. ते नवे दिले, ते नवे दिले, ते नवे दिले मला, ते नवे दिले, ते नवे दिले, ते नवे दिले मला. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद. अहो ते नवे दिले, ते नवे दिले, ते नवे दिले मला, ते नवे दिले, ते नवे दिले, ते नवे दिले मला. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद. ओ ते नवे दिले, ते नवे दिले, ते नवे दिले मला, ते नवे दिले, ते नवे दिले, ते नवे दिले मला. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला पाहिला नंदाचा नंद. बापा घरी आलो. सप्पा भोकणीच्या अंगात खोटी गेली असते. हा मा माय माय बसून आहे बाबा. डोक्यावर हात ठेवून ए माझ्या मा, मम्मी, ए मातोश्री, ए माझ्या मावा. बापा 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 केव्हा रे माझं लक्षच नाही तुझ्याकडे. केव्हाला मग बापू? मी उद्या आलो. उद्या नाही म्हणायचं मा, आज आलं आत्ताच आलं म्हणायचं. आता आलो. हा हो काऊन बसलीस तू अशी? अरे काही नाही रे, माझं डोकं दुखत आहे बेटा. डोकं दुखून इतका त्रास झालाय मला. अरे नका नका थोडंच ते काम रे, त्याला नस आहे की नाही असं वाटते. काय लागायचं? काय झालं? नस काय लागायचं? अरे बाबा मग त्याच्यानं डोकं बरं वाटते. म्हणजे शिकायचं त्याने चांगल्या चांगल्या म्हणून नाही का त्याला सोडावं लागते. शिकायचे हा शिकायचे माझ्या मा. हो डोकं दुखतं का हो? खूपच डोकं दुखते रे बाबा माझं. मला चुरून वगैरे देऊ नको. मला सांग तुझा प्रवास कसा झाला? माझा प्रवास होय मा काय प्रवास होतो बाबा. झरकण घालून झरकण गेला भरकन आला. अरे 2 महिने झाले तू घराच्या बाहेर आहे, मला सांगू राहिला का झरकण गेलो ना भरकन आला. ए मा का ते ती उष्ट्या. अरे कायच्या उष्ट्या आल्या ह्या नवीनच? उष्ट्या ना का उष्ट्यांच्या कोणत्या? अरे नाही ते एसटी म्हणतात त्याला. एसटी. हा ए मा त्या गावामध्ये का नाही बिल्डिंग बापल्या होत्या. काय वापल्या होत्या? बिल्डिंग बापल्या होत्या घरच्या घर. अरे वापस नसतात त्या सिमेंट कॉन्क्रीटची विटाने बनवून त्या तयार केलेल्या असतात. हो माझा मुलगा एवढा वेडाखोडा आहे बाई, याला चांगले शब्द बोलताच येत नाही. कोणाला एसटी उष्टी म्हणा, बिल्डिंग वापरल्या म्हणा, ते वापस नसतात बाळा. काय झालं मग? मला भूक लागली. तुला भूक लागली? हो. अरे भूक लागली पण काय करू रे, तुझी घरवालीला स्वयंपाक करत आतमध्ये, अजूनपर्यंत तुझा पत्ता नाही. खायला वेळ नाही, खायला वेळ नाही, कुठं जाते काय करते बिचारी देऊ जाणे. मम्मी काय? ए मम्मी काय रे? ए मा नाही मला मम्मी म्हणते. मम्मी नाही म्हणत. हा मम्मी. हे मम्मी म्हणजे काय बाय? मम्मी म्हणजे आई. अच्छा ते इंग्लिश मध्ये मला म्हणायचं आहे मम्मी फमनी. हा मा हा ये आई. हा बुबू. दूध मी गरम करून ठेवलेलं आहे, आतमध्ये तुझ्या बायकोला मागून घ्या आणि पिऊन घे. माय बायको हो कोती आहे. पागल किती झालास का रे? अरे घरामध्ये आतमध्ये येते, आतमध्ये आराम करत आहे बेटा. का करून राहिली एकटीच का करत देऊ जाणे. माझी गोष्ट लक्षात ठेव, तुला 10 वेळा सांगते. माझे डोकं स्वतः माझे डोकं दुखते सारं. कसं वाटते की हा जग सोडून निघून चालले जाऊ कुठेही. नको माझे मावो, तू नको जाऊ माझे मावो, तू गेली तर मी तू कुठं लढेल ठेवून नाही पडे.
अरे पण मी तुला जे म्हणतो तेवढं ऐकत नाही, फालतूच्या फालतूच रडते. माझा मला किती बेकार वाटत माहितीये का तुला? अरे मला एक सांग, आपल्याकडे एवढी मोठी जमीन आहे, 50 एकर शेती आहे, 3 मजली बिल्डिंग आहे, एवढी मोठी धन इस्टेट संपत्ती सोनं नाणं सगळं आहे रे. पण मला सांग एवढं कोणत्या कामाचं? कुठल्या कामाचं आहे? ज्या आर्थिक वंशाला दिवाच नाही ते एवढी इस्टेट कुठल्या कामाची? सांग ना मला. वंशाला दिवा नाही मग एवढ्या मोठ्या घरात दिवे आहेत का? अरे ते दिवे नाही, तुला म्हणजे मुलगा नाही की नाही? पोरगं नाही आम्हाला. हा पोरग नाही म्हणून म्हणत आहे का तुला जर मुलगा असता मी कुठेतरी म्हणजे चांगल्या तीर्थयात्रा निघून गेली असती. मग पोरी आता काय होते? नाही मला पोरी पाहिजेत नाही. ह्या त्या घरच्या बकऱ्या खा करते ना, दाल्याच्या घरी उठून पडते आणि त्याला काय करू? काय रे ठेवू? दात्याच्या घरी ना उठून पडती. एका पोरीच्या नवऱ्याला घर जवायचे. नाही मला घर जवळ काही पाहिजेत नाही. मला ह्या पोरी काही पाहिजेत नाही. जोपर्यंत आपल्या घरी पोरगा होत नाही तोपर्यंत माझं डोकं काही जागा देत नाही. नाही झाला पोरगा तर नुसत्या 15 पोरी झाले. बापू तसं नाही करायचं. तुला एक आयडिया सांगते आता. तुझी बायको 4 महिन्याची गरोदर आहे. बरोबर करून दे. हो पण तुला ह्या गोष्टीसाठी तुला एकच करायचं आहे का? तुला एवढं म्हणायचं आहे का तुझ्या पत्नीला म्हणजे दवाखान्यात घेऊन जायचं? पत्नीला? हो बायकोला पण बायकोला. पत्नी म्हणजेच बायको होती. असं का? हा तुझ्या घरीला घेऊन जाशील आणि तिला म्हणायचं का दवाखान्यामध्ये आपण गर्भ कसा आहे म्हणून बघायला, म्हणजे सोनोग्राफी काढायला आलो, ते बघायला आलोय म्हणायचं. असं म्हणायचं? हो सोनोग्राफी करायला आलो. तिला हे सांगायचं नाही का आपण गर्भलिंग निदान करायला, हे सांगायचं नाही. मला ते येणार नाही, गर्भलग्न येत नाही म्हणे. हा ते सांगायचंच नाही. मी फोटो काढायला नेऊन आलो म्हणे. बस तेवढंच म्हणशील. हा म्हणजे तिच्यासोबत गोड गोड बोल, तिला बरोबर प्रेमाने जवळ घे आणि तिला दवाखान्यामध्ये घेऊन जा. हो इंजेक्शन घेऊन आणू. अरे इंजेक्शन नाही आता हे पोरगं माझं डोकं खाऊन टाकलं. याच्या पाहिजे अर्ध डोकं दुखते. नुसतं येडं पुढं आहे. पुढे कामाचं नाही धामाचं लग्न करून दिला दे बापा म्हणून उभं झालं. मी मला लग्न करून दिली काय केली म्हणून नवल केली म्हणजे नुसतं त्या बकऱ्यात पैदा केला. लग्न नसते केलीच का नाही? लग्न नसते केलीच का नाही? त्या काकाच्या पोरी सगळं उठून पडायला भाड्याच्या वेळेला कोण होते? तुझी बहीण होते. काकाची पोरगी ना बहीण होते. बहीण होते का? बहीण नाही बहीण. तसं नाही म्हणायचं. का करू? काही नाही. आता तू जा आतमध्ये तुझ्या बायकोसोबत बोल, काय म्हणते ते मला सांग. असं का? ठीक आहे बस ना. हो बस. मामायनं मोठं थोडं हे सांगितलं बाबा दवाखान्यात नाही बोलशील ऐकली का बरी आपत जेवायची काम. चला जाऊ पाहिजे. बाबा कोठी गेली? मंजुळे ए मंजुळे काय मंजुळा 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 मंजुळा. बाबा काय झालं हो तुम्हाला ओरडायला? कोठी गेली होती? घरात होती. घरात का करते ती? बापा मोठी कौतिकी दिसते ना तुझा. कधी आले बाहेरून तुम्ही? मी आता येऊन आलो जस्ट. म्हणून म्हटलं तुमचे कपडे कसे, चेहरा कसा, अगोदर हातपाय धुवून घ्या मग तुम्हाला देते. हातपाय काढून अंगाची वास होऊन तुला मागला? हो गुटऱ्या वास येते. हातपाय धुवून घ्या पाणी देते. मी हातपाय धुवून एक काम करतो ना, अंग धुवून टाकतो मी. तोंडच देऊ? मग काय नको देऊ? नाही प्यायला पाणी दिलं तुम्हाला. हा बोला आता कोणतं काम पाहिलं? आपल्याला जहाज आहे. कुठं? एका ठिकाणी. कुठं? डॉक्टरकडे. काय रे मला सांग, एवढी मोठं राज पुन्हा लपवून ठेवली? किती पागल आहेस तू? असं कोणतं राज लपवलं तुमच्याकडून? आपल्याला पहिले 2 पोरी आहेत. आणि आता याय म्हणते ना. शिवाय काय ना तुम्हाला कोणी सांगितलं? मामाईनं सांगितलं. माईनं सांगितलं का? बायकोच्या मनातलं काही समजतच नाही तुम्हाला. काऊ त्या मनात काय तर सांगू? सांग.
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ओ सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ओ सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ओ सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला कधी प्रेमाने विचारलं तुम्ही मला खाऊन नाही विचारलं प्रेम नाही केलं ते जाऊन आई जाऊन आई अगं आईला तेवढेच पाहा लागते पत्नीला तेवढेच पाहा लागते हा पागल आहेस तू बोला काय म्हणता मग चाल जाऊन डॉक्टरकडे डॉक्टरकडे कशाला जाऊन ना अहो काहून पण हा जाऊन नाही जाऊन तुझी हालत कमजोर दिसते का अहो, पण कोणत्या कारणाने जायचं अहो एखाद्या ताकदीचे इंजेक्शन घेऊन टाकू हा एखादं ताकदीचे इंजेक्शन घेऊन मला टाकू नाही घ्यायचं इंजेक्शन मिशक्शन नाही अरे बाबा तू पागल आहेस तू कमजोर झाली आहेस नाव तुमचं डोकं विकसत नाही फिरलं काहून काहून जायचं दवाखान्यात जाऊन नाही येऊन जाऊ जाऊन देऊन म्हणजे का तिथं का मला जायचंय भले दोन पोरी आहे दोन पोरी आहेत आता डॉक्टर का जाऊन सोनोग्राफी करून काय तुम्ही येड भेटते नाही हो येडे काहून मला सासूबाई सोबत बोलू द्या बरं 2 शब्द सासूबाई संग बोलतात दोन शब्द बोल बा सासूबाई अजिबात सासूबाई काय ग सुनबाई बघा ना काय हे सोन्याचे पप्पा काय काय बोलतात काय बोलतात म्हणजे दवाखान्यात जायचं फिरायला जायचं अगं बरोबर आहे ना मला एक सांग तू आता गरोदर आहे हो. गरोदर असल्यानंतर दवाखान्यामध्ये जायलाच हवं अगं आपण सोनोग्राफी जर केली तर आपल्याला कळते की गर्भातलं बाळ कसं आहे गर्भाची वाढ बरोबर होत आहे की नाही गर्भाची हालचाल बरोबर होत आहे की नाही त्यामुळे बाळाचं म्हणजे आपल्याला कळते बरोबर आहे की नाही ते बरोबर आहे सासूबाई मग? पण जर तुम्ही आले असते माझ्यासोबत किती चांगलं वाटलं असतं. अगं पगले. अहो, सासूबाई हा. माहीची भाकर तुम्ही मला दिली आई वडिलाची आठवण कधी येऊ दिली नाही अगं तुझ्याशिवाय आमचं आहे तरी कोण माझ्या 3 मुली आपल्या घरी गेल्या माझा एकुलता एक मुलगा त्याला बरोबर काही समजत नाही अगं सून माझी तू 4थी मुलगीच आहे का लाडाची माई सुनबाई आहेस तू मी तुला कधी माझ्या मुलीपेक्षा कमी नाही लेखलं जे काय येतं तर सर्वच तर तुझंच तर आहे ना अगं पण यांना काही समजत नाही कळत नाही आणि याच्यासोबत गेले तुम्हाला अगं बरं तू काही वाटतं काळजी करू नको त्या डॉक्टर पोटफुगीला मी सगळं सांगितलेलं आहे त्याला एवढे सांगितलं आहे की तुमच्याकडे माझी सुनबाई येत आहे तर तुमचं बरोबर काळजी घ्याल म्हणून तुम्ही म्हणताय ना मग जाते हो आणि मी आली असती ग तुला सांगू आपल्याकडे कापूस वेचासाठी बाया आहेत त्या बाया माहित आहे ना कशा राहतात तर बरोबर कापूस वेचत नाही काही निचरून ठेवतात नुसते बोट बरोबर काळी काढत नाही त्याच्यामुळे त्या बायाकडे थांबावं लागते मागे मागे राहावं लागते ठीक आहे सासूबाई जाते ना बेटा आणि जा आणि बरोबर लक्ष घे ए, इकडे ये रे हो. आलो तुझ्या मागाचा तू मागच राहत जा तर काय करतो समोर येऊन बोलावं काय तर ह्या कोणाला कधी एकटं सुद्धा माहित नाही याच्यातलं झाला कोटचा नाही तर देवताने कोण आहे तो माझा खेळमापाला खेळमाच्या पतीचा आणि आवाज नाही कळत माझ्या समोर ह्या शांताबाईच्या समोर ह्या घरामध्ये एक शब्द सुद्धा कळायचा नाही शांताबाई म्हणतात मला शांत बोल शांत बोल माझं नाव घ्यायचं नाही हा माझ्या मायने माझं नाव ठेवलं एवढं चांगलं लाडा कौतिक ना आणि माझ्या नावाचा उपयोग करतो माझं कुठचा शांताबाई झालं का हो झालं. जा तिला घेऊन जा जाऊ जा बेटा नाही का मी जे तुला सांगितलं ना बरोबर डॉक्टर घुसलं काय नाही घुसले डॉक्टर तो गेला आणि कमी जास्त गडबड झाली तुला तो झिलपे केल्याशिवाय राहत नाही काय सांगू बाई माझी सासू एवढी खट्ट्या कधी प्रेमानं बोलणार नाही काही नाही तिच्या मनात काहीतरी वाटते पण मी नावाची मंजूर आहे अशी कशी ऐकते हो अजिबात जाणार नाही दवाखान्यात
चाल ना कुठं दवाखान्यात. दवाखान्यात हो. अहो मला नाही जायचं दवाखान्यात. आवा चाल ना. मला नाही जायचं म्हटलं ना. आवा माय माय मला भाजी काय मी का करू. चाल ना. अहो मला नाही जायचं दवाखान्यात. आवा घरामध्ये खिडकी राहील. अहो नाही जायचं म्हटलं ना. आवा चाल म्हणलो ना. नाही. ए मा ए बाबा ए मा का थांबला तुले? हा? का थांबला तुले? तुझा कुत्र्यासारखा उडून राहिला भ्या 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 भ्या. काय झालं तुले? बर का झालं? ए मा आणि तू आता येतोस का कोणाला? त्या बायकोला घेऊन तिकडे जाऊन दवाखान्यामध्ये व्यक्त नाही. मग ते व्यक्त नाही. ऐकलं मागावाला. सरमाचा सरम सांड्या. शांत बाई. ए मा हा अब तिला चाल म्हणणार नाही म्हणते ते. काऊन नाही म्हणते ते? राजा ना बाबा मी एकच नाही म्हणते. तुम्ही माय का करतो? यातच नाही. मी पाय म्हणते. ह्या त्यातच कमीपणा आहे. कोणता? हो त्यातच कमीपणा आहे. मग ते बायको तुला ऐकत नाही. वजन नाही पडत तुझ्या घराला नाही पडत. हा वजन हो. आणि तुझं पोटाचं वजन नाही पडत. अरे तसा म्हणजे तुझ्या शब्दावर वजन नाही पडत. तुझ्या शब्दावर वजन नाही पडत. बायको तुला अशी गोल 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 गोल. माझं काय शांत बाई. कोणाची बायको कोण आहे? आणि ए सुनगटे इकडे ये बा. हे मंजुळे बाई का झालं मा? आता एवढं सारखी बोलली माई लाळाची सून बाई का झालं मा? काऊन नाही करत बेटा तू? का झालं मग. काय? हा पोरगा नाही पोर. तू तुझ्या बस्तीचा बिलकुल हालायचं नाही. तिथेच थांब. बाई का झालं मा? तू आतापर्यंत हो म्हणाली मला आणि आपला आज काय झालं बेटा? मला नाही जायचं दवाखान्यात. अगं मंजुळे तुझं म्हणणं बरोबर आहे. पण तुला कोणी काही म्हंटल का? तुझा नाही. सासरा काही बोलला का? नाही. तुझा नवरा काही बोलला का? नाही. मी काही बोलले का? नाही हो. मग तू जायला का आपण तयार होत नाही? मी काय म्हणलो का? मचमच 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 तोंड घाले पटकरा. पाय मारतो. अरे बाजूला नाही ना. शांत बाई. काय डोकं विसरलं बाई ह्या पोट्ट्यानं. बरं जाते ना बाई. मला नाही जायचंय सासूबाई अगं, पण दवाखान्यात. कारण तर सांग मला. न जाण्याचं काही कारण असेल ना बेटा? सांग. का म्हणून जाऊ मी दवाखान्यात. बरं का म्हणून नाही जाशील? मला नाही जायचं पण दवाखान्यात. नाही जाण्याचं कारण सांग ना. नाही जात नाही जात. डॉक्टर सोबत बसून नाही म्हणून राहिलीस तर? मला नाही जायचं दवाखान्यात. खाली मुंडी पाताळ धुंडी मला नाही जायचं. खेळली खेळली नाही खेळली नाही खेळली खेळली नाही खेळली अशी कशी नाही जात घे तू? अशी कशी जात नाही? सासूबाई हा. अरे म्हणा की बरं म्हणा खरं म्हणा की खोटं म्हणा हा. मला नाही जायचंय. मला नाही जात. तुला जायचं नाही ना. हा घरामध्ये बिलकुल पाय ठेवायचं नाही. हा शांताबाईचं घर. हा शांताबाईच्या घरामध्ये हे शांता म्हणून खेच खरं होईल. समजलं का? सासूबाई हा जेवढं तुमचं घर तेवढं माझं घर आहे. अहो माय बाई का जशी आलीवर नवरा आपल्या माय बापाच्या घरी ठेवू एवढं मोठं काकूर घेऊन आणलीस का गं? माया बापाचं घर मला लोकांच्या मालावर 2-3 गालावर. आई वडिलाचं नाव घ्यायचा अधिकार नाही तुम्हाला. बाबा का जशी आहे माय बापाच्या हिवाचे हिताचा हिवा नाही करीतचा दिवा तो दे बरं बाई. आणि काय सांगते निघून जा. बरोबर आहे. शांत बाई. बारीकच करतो नाही तू चटणी करी करा नावाची शांती आहे. शांत तुला बाई. जात आहे का नाही? मला नाही जायचंय. बिलकुल माझ्या घरी राहत नाही. अशी कशी नाही राहणार पांढऱ्या हो? पायाची अवदसा त्या 2-2 बकऱ्या तुला करायला चूक झाला आणि मी जात आहे. पण मी करत नाही. चल का घरच्या बाहेर हो. अशी कशा आल्या पाहिजे निघून जा. घर माझ्या नवऱ्याचं. अगं तो नवऱ्याचं काय काय हो तो कोण होता तो नवरा डवरा नाही एवढा नवऱ्याचा सामना चल बा घरच्या बाहेर. बापरे बकऱ्या तरी शांताबाई मारता माय कशी पेटलेले करी तशी रोटी मागचा मार खातर मला म्हणता. बापरे बायकोने मागं हात पकडायला तुला लागलं.
अरे बापरे, मला माहित होतं. सर बिलकुल एक शब्द बोलायचा, तोंडात बोट ठेव. एक काही शब्द बोलायचा नाही. बिलकुल माझ्या घरी राहत नाही. हो आणि तुम्ही मला मारता. शांताबाईला शांताबाई. खा खरा ना झालेलं उठून पडा. मला मारता का तुम्ही? अरे इच्छापेक्षा चांगली बायको. अरे या बायकोशी बोलता येईल. त्या कुठल्या तरी मागं हात टाकतात. तुला कुठल्या तरी शांताबाई. म्हणे ह्या शांताबाईला एका घराची अवकाश नाही माझ्या शांताबाईला म्हणायची. माहिती तू टेन्शन नको घेऊ. तुले आपले त्या पाण्या मागं अशा पोरीची लाईन लावली. चांगली बायको करून दे. चालते. जाऊन गेला त्याची गरगे केल्याशिवाय आपल्या परमेश्वरा, मला 2 नातनी आहे. प्रत्येक म्हातारा त्या मंदिरामध्ये आम्ही 3-4 एका वयागटातले म्हातारे बसतो. प्रत्येक मनुष्य आपापल्या नातवाचं गुणगान गावते, परंतु मला नातूच नाही. तर त्या परमेश्वराच्या पायधरणी मी नेहमी आराधना करतो, पण माझ्या हाकेला ताव देशील असा कोणता नार झाला तर तुझ्या पायदर्शनी येऊन मी दर्शन व्हायला पाहिजे किंवा माझी मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणून मी आराधना करतो. कधी लागेल तुला गोळी अभंगाची, कधी लागेल तुला गोळी अभंगाची, कधी लागेल तुला गोळी अभंगाची, कधी लागेल गोळी अभंगाची, कधी लागेल तुला 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 गोळी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोळी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोळी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती जगीत्या पांडुरंगाची, बघून घे सावळी मूर्ती जगीत्या पांडुरंगाची, कधी लागेल रे तुला गोळी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती पांडुरंगाची. घर काऊन सांगू नये? काही झगडा पगडा तर नसेल झाला? अरे बापू अरुण, अरुण कुठं गेला रे? काय झालं रे बाबू? काय झालं रे बापू? सांगसून घर दिसून राहिलं. काय झालं? हो? तू तिकडे जाताना देवळामध्ये. अरे पण मला कामच कोणतं आहे? हा. मंदिरात जाऊन ते म्हातारे 2-3 लोक माझ्या बरोबरचे बसतात, काहीतरी मनोरंजन होते, हा. म्हणून मी जातो तिथं. काय रे? काही काम आहे मला घरी का? काम आलं का मंदिरात जाऊन शिरा? बरं बाकीचं सर्व सोड, पण झालं तर काही सांग. झालं का म्हणजे? काय झालं? मा हा माय त्या मा बायकोला काय होतं म्हणते ते ऐकत नाही आणि मा मायच्या अंगावर येऊन धावते.
काय झालं काय झालं हो तुम्हाला काय आहे घरी राहता का तुम्ही हो घराच्या बाहेर राहता हो बार बार दागिने हात नाही लागे हो जातात कुठं त्या मंदिरामध्ये राजपूतवाले हा कामच कोणते रे तुमच्या मागं अहो मंजुळे, तू 4 दिवाळीच्या अंदर एवढे दिवस झाले तर कधी प्रेमानं 2 गोष्टी बोललीच नाही. परंतु हे लोक आहे 4 लोकांमध्ये मानपान तर ठेव जरा. काय कसा आहे बा मानापानाचा मानादानाचा टपुऱ्या कानाचा तुला ऐकतो का ग माईच्या मागतं ह्या बाई बंदीचं घर ह्या बाई बंदीचं वावर ह्या बाई बंदीचा सागाड्या घोड्या हे काय बरोबर आहे. मी मा हातून तेवढीच तर चूक झाली हो. मी जर समजा तुझ्या मागे हे घर जावई आलो नसतो तर माझी हे बहिणा झाली नसती. 4 चौकामध्ये मान राहिला असता. मालक माणूस 2 शब्द प्रेमाची बोलली असती. मान मान्यता ठेवला असता. तुमचा मान मर्यादा ठेवतो तुमचा आता घर पण गेला तर दार पण कोणत्या कामाचं आहे आजवर नाही झालं तुमच्या आता का भुतला पण होणार आहे तुमच्या नाही आता वय झाली आता काय होणार आहे. हो आणि एवढा तुम्हाला हिताचा आहे एवढा तुम्हाला सुनाचा पुडका आहे जाऊ त्या सुनाच्या मागा जातो. अहो एक गोष्ट लक्षात ठेव. कमटावड्या माराचा मी जर घरी नाही राहिलो अरुण घरी नाही राहिला आणि तुझी कदाचित प्रकृती खराब झाली तर कब्बर चहानं गिलासभर पाणी कोण मला कोणाची गरज नाही. हा शांताबाईचा हा गावामध्ये मान आहे. हा शांताबाईचा कसा कसा आहे कसा शांताबाई या ना 5 सुपारी घ्या ना लवंग देतात विलायची देतात सोप देतात सुपारी देतात थेट देतात ना थेट अबे पण हेही देते ना तेही देते त्याचं नाव असं ना काही 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 होतं हेही देते ना तेही देते ना मी अजून ना ऐकलं ना असं का बरोबर आहे. तो आला बाली चूक एवढी झाली आणि कधी कोण्या माणसानं बाईच्या घरी जाव नाही घर जावई. आज मला समजायला आलं का मी ह्या परिस्थितीमध्ये फसलो आणि ह्या तोंडाच्या पायऱ्यानं मेरा नाम है शांति और मैं किसी को नहीं मानती. बकरिया तुला ह्या तोंडाच्या पायऱ्यानं 4 लोक तर सोड पण एकही लोक तुझे धड म्हणत मला नाही. काही गरज नाही कोणाचा मान दिला ह्या शांताबाईचा मान होत नाही. म्हणजे अगोदर तुम्हाला मान चांगला आहे. काय बोलतं तोंडावर तर कोणी बरं म्हणते पण पाठीमागे चर्चा चांगली पाहिजे. पाठीमागे कोणी शिवा देते म्हणून भाभी तुला चांगलं म्हणत नाही. कोणता खेळमा कोणता खेळमा त्याच्या नाकात नाही बोट टाकायला फरक नाही. सुधाकर सुन त्या नातली कुठं गेल्या अबे तू दसरा दिसला जर समजा रिॲक्शन झालं तर मेल्या पडता राहणार नाही. दोनदा तोडशील. बरं मला एक गोष्ट सांग तुला काही भरोसा नाहीये. तुला दातांनी सापडलं म्हणजे तू काही करत. मला एक गोष्ट सांग मी मेलो तुझी आई म्हणून तुझी आज मेले उद्या 3रा दिवस आमचं काही राहिलं नाही पण जिंदगी तुने करावं लागते ना. पण तू तर काही विचार कर ह्या गोष्टीचा. अबे तर तू बी विचार बरोबर होत तर तुझी जिंदगी माई बाय म्हणत गोष्ट माझा ऐकर तुम्ही कोण होय बा तुम्ही कोण व्हा 9 महिना 9 दिवस ठेवून महिना आपल्या 9 सूत्र पाना पाजला आपला दुधू पाजलं नो का कोणी लोकांचं पसलीत का तुला का केला बरोबर आहे तो आलं. अरे गुण बरं एक गोष्ट सांग जास्तीत जास्त लेकरू कोणाच्या सान्निध्यात राहते. लेकरू बापाच्या राहते मायच्या राहते तुम्हाला अक्कल स्फोट होती बा लेकरं पात्र झाल्यावर हिचा गाव तिथं जाईल तिथं जाईल तिथं जाईल तिथं सकाळ तुला काय वाटलं मी तुझ्या पूर्ण होता कोणाच्या होत मी तुझ्या पूर्ण होता कोणाच्या होईल मी आपल्या माईचा पूर्ण माझा हा बाई बंदीचा मी आपल्या माईचा हो माझा हा आणि मग तुम्हाला नावाच्या पाठीमागे मला नाव काढून लिहितं तू तू निवड काय कोणाचं लिहिसी मधून निवड नाही कोणाचं लिहिसी मी आपल्या माम्याचं त्याने काय नाही मारत हे संस्कार तुवालीच आहे ना म्हणून म्हटलं की एवढ्या जास्त गोष्टी करायच्या नाही
बरं थांबून जा तुला सातबारा मीच भरतो कसे कसे भरता वा तुले मला पहिले त्या 2 माला नाचणी पाहू दे आणि त्या सोनाली पाहू दे त्याने काही हिरडो केला असेल ना काही जीवाचं कमी जास्त तुला दाखवतो कसं राहते तर दाखवता ना बा? हा थांब अहो थांब जा ना बा. अहो तुला जर थांबून ना तुला सगळे नखरे मला थांब मी सांगतो हो, जा. हो, का कसे काय करू देवा अगोदर मला 2 मुली आहे काय जाऊ शकत नाही आणि तिसऱ्यांदा ह्या काय झाला जीव देऊ शकत नाही हे देवा हे ईश्वरा मुलीचा जन्माला येणं म्हणजे काय पाप आहे का रे पाप असून तो पाप झाले माझ्यासोबत काय करू सरपंचाकडे जाते आणि न्याय निवाडा करून घेते सरपंच साहेब अजिबात सरपंच साहेब कोण मला येण्यावर सर्वात देते आता जेवण करतो आणि झोपतो म्हटलं तर माझ्या घरी कोणती ना कोणती मला आलीच कोण बाई अहो मी तुळसा बोलत आहे हा तुळसा म्हणजे कोणाची कोण बा अजून मी बघितलं नाही अहो शांताबाईची सून शांताबाईची सून होय आणि हे 2 लेकरं कोण कशाला आले बाई तुम्ही काय करू साहेब कोण माझ्या सासूने मला घराच्या बाहेर काढून टाकले हो मारू सासूने घराच्या बाहेर काढलं म्हणजे कशासाठी अगोदर मला 2 मुली आहे हा आणि तिसऱ्यांदा सुद्धा मला मुलीचा गर्भ माझा पोटात आहे हो हा त्याच्यासाठी काढून टाकले अरे बापरे चला अशी मला बिचारी कुठे म्हणजे विहीर बावली नाही केली पाहिजे ना आपण याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणजे या 2 गोष्टी सांगायला पाहिजे चल बाई जाऊ आपण चला साहेब दोस्तों इस जमाने को क्या हो गया 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 जिसको चाहा वही जिसको चाहा वही बेवफा हो गया दोस्तों इस जमाने को क्या हो गया दोस्तों इस जमाने को क्या हो गया दोस्तों इस जमाने को क्या हो गया शांताबाई बाई जी बाई घरी आहेत का कोणी कोण आहे मी बोलत आहे बाई सरपंच माझे सरपंच साहेब नमस्कार नमस्कार जी नमस्कार माय केव्हा आले तुम्ही मी बस आत्ता झालो बाई आत्ता झालो बरं, बरं. ए बापू सोन्या अरे सरपंच साहेबांनी जा बरं येईल काहीतरी आमचं मा काय घेऊन येतो जाणार रे मला काय जाऊ दे तू देऊन दे ना शरबत पाणी घ्यायचं म्हणलं मला नको जामत हो जा हो जा पोकरवाले तू काय पण जा, आतमध्ये राह. बाई मी का म्हणतो फक्त मी याच्यासाठी आलो तिकडे मला मिटिंगला जायचं होतं बरं तुमचं लग्न म्हणजे तुमच्या पोराचं लग्न झालं हो झालं ना आता मग मी काय लग्नाला आलो नाही नाही तर मी म्हणजे तुमची सून बघितली नाही आचार विचार व्यवहार कशी आता म्हणून फक्त तिच्या हातून 1 गिलास पाणी फक्त त्यासाठी बोलवा बरं माझी सुनकाची हो नाही कापूस चाललंय का बाया हायची तर बाई म्हणलं घरच्या रावराव म्हणलं असं गरोदर असताना म्हणलं थोडस चालतं फिरतं राहा म्हणलं तेवढं सर काय येते बापा म्हणलं म्हणून नाही का तिने त्या बायाच्या मांग काहीतरी असं म्हणजे पाठवलं ती मध्ये नाही का बस बाकी काही नाही असं का हवा चेंज होते म्हणून पाठवलं आम्ही नाही बाई खरंच असं तू पाठवा ना 2 शब्द बोलायचे बद्दल म्हणजे तुम्हाला खरं सांगते आतमध्ये झोपणार ते आराम करत बाबा थोडावर कापूस येताना गेली म्हणता मग तुला आरामही करत आहे म्हणता अजी म्हणजे तोंडातून श्वास निघून गेला आणि आराम करत ए सुनबाई कोण आहे अमाय बाई लालाची सुनबाई ग ती तू सांगते नको की नाही तर तुझी माझी लाडाची सुन ग ती
आई माझी सुनबाई होय माझ्या कोणाची होय जे दोघीच्या दोघी बी आपल्या सुनेला घराच्या बाहेर कल्ल्याचं कारण कोणतं शांताबाई मी आई माझ्या सुनेला घराच्या बाहेर काढीन बाई तुम्हाला घराच्या बाहेर कोण काढलं? अहो माझ्यापेक्षा माझ्या मुलींना विचारा. इकडे बेटा आधी त्या पोरी का सांगते ते बाईची शिकवण आहे त्याच सांग लहान लेकरू कधी म्हणजे खोटं बोलत नाही. बाई तुम्हाला आणि तुझ्या आईला घराच्या बाहेर कोण हाकललं बेटा? काय म्हणल्या का तुम्ही हा? काय म्हणल्या तुम्ही हा? त्यांना काय- मला सांगता का ते? हा? त्यांना काय मारलं? त्यांना काही मारायचं नाही. आजी काय सांगून राहिली? हा. तुम्ही दातच पाडून टाकले. हा. बाई घराच्या बाहेर हकलण्याचं कारण सांगा म्हणजे काय कारण आहे मेन? मला काही जास्त वेळ नाही. खरं सांगतो तुम्हाला हा. आधी तुम्हाला तर माहित आहे त्या शांताबाईकडे 50 एकर जमीन आहे हा हा? 3 मजली बिल्डिंग आहे गाड्या घोड्या सोनं आणि सगळं आहे जी पण वंशाला दिवा नाही आहे वंशाला दिवा नाही आहे म्हणून मी त्या सुनाला सांगितलं बाई दवाखान्यामध्ये जा हा? हे सुनगड तरी दवाखान्यात जायला तयार नाही मग म्हणून मी म्हणलं तू माझ्या घरी बिलकुल राहत नाही जोपर्यंत माझ्या घरी तू पोरग देऊ शकत नाही तोपर्यंत माझ्या घरी बिलकुल राहत नाही घराच्या बाहेर काढ तो कारण नाही कोणता भय तिच्या पोटामध्ये मुलीचा गर्भ आहे. हा. म्हणजे तुम्हाला 2 नातनी पुन्हा आहे. हा. तिसरी मुलगी नको बा यासाठी तुम्ही घराच्या बाहेर काढलं बरोबर आहे? बाबा बरोबर आहे म्हणजे हा. आणि ह्या बाई बंदीचं फळ कोणता भय प्रपंच येणारा आणि मला म्हणणारा हा. कोणता डॉक्टर आहे गर्भलिंग निदान करणारा त्याचं नाव सांगा. डॉक्टर पोटफुके वेलतुरवाले हा? डॉक्टर पोटफुके वेलतुरवाले त्याचा मला फोन नंबर द्या. अजित पवार कोरोनाच्या काळामध्ये मेला त्याचा फोटो पाहिजे असं? नाव पोट फुगे होतं ना हा. तो पोट फुगून मेला. शाबास माझ्याकडे चांगलं आहे काम करू नाही का? बरं ह्या मुलीचा राग काम करता तुम्ही? मुलीचा राखायला करतो मी हा. आहे तर आहे बा पोर काही पाहिजे बा पण ह्या बघ सांगा मला ह्या पोरी लग्न झालं आपल्या माहेरी जातील बरं. आपल्या सासरी जातील का नाही हा. सासरी गेल्यावर हा घरामध्ये कोणी ना कोणी पाहिजे का नाही हा. म्हणून नाही का ह्या पोरीचा राग येते मला कोण मुलगी नाही राहू शकत का? मुलगी का करायची नवऱ्याच्या घरी गेल्यावर का करणार इकडे सासऱ्याच्या घरी गेल्यावर मग ते बाबासाहेब म्हणजे पागल होते. म्हणजे मुलाला आणि मुलीला समान हक्क दिले तर मग बाबासाहेब पागल होते का? मी तर असं नाही म्हटलं ना आता मग म्हणून मी काय म्हणतो आहे का? मुलांना मुलीमध्ये काही फरक नाही बाई. समान आहे. आजकाल मुलीच करतात. मुलं तरुण झाले की आपल्या चिडीमारीमध्ये जास्त खुश राहतात तर दारू पाणी सगळे मध्ये व्यवहार करतात माहित आहे? म्हणून मी काय म्हणतो काय म्हणता नका होऊ रखा कायद्याचा भान मुलगी आहे ही साऱ्या भारताची शान 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 नका होऊ गरीबान ठेवा कायद्याचा भान मुलगी आहे ही साऱ्या भारताची शान मुलगी आहे ही साऱ्या भारताची शान नका होऊ गरीबान रखा कायद्याचा भान मुलगी आहे ही साऱ्या भारताची शान मुलगी आहे ही साऱ्या भारताची शान नका होऊ बेईमान राखा कायद्याचा मान होय ना. आणि मुलगी आहे ही साऱ्या भारताची शान. शान. बाबासाहेब आंबेडकर कोणापासून जन्मले? ते आपल्या आईपासूनच झाले शिवाजी महाराज, हे सुद्धा आपल्या आईपासूनच झाले गौतम बुद्ध, आईपासूनच झालेत ना ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा आपल्या आईपासूनच झाले हे सगळे लोक सगळे जण आपापल्या आईपासूनच झाले आणि तुम्ही आणि मी अहो मी पण आपल्या आईपासूनच झाली ना तुम्हाला किती मुली आहेत? मला 3 मुली 1 मुलगा आता मग त्यावेळेस डॉक्टरकडे जाऊन सर तुम्ही अभूषण आपल्या काय वेळेस करता? कापकुपीचं काही होतं नाही बरं गोड्याचं असेल असं नाही पण आम्ही काही खाल्लं नाही मला लेकरच पाहिजे होते मुलगी आहे रत्नाची खान मुलगी आहे रत्नाची खान मुलगी आहे रत्नाची खान मुलगी आहे रत्नाची खान तिच्या बाजूला सर्वाचा मान तिच्या बाजूला सर्वाचा मान तिच्या बाजूला
बाबासाहेबांना संविधान दिलं, गोलमेज परिषद मध्ये नाना तऱ्हेचे दुःख यातना सहन केलं आणि स्त्री आणि पुरुषांना समान हक्क दिलं पाहिजे. नाही तर आधीच्या काळात पती जरी मरण पावला तर त्याची पत्नी त्याला सती जात होती. हो ना. चूल आणि मूल होतं. पण सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे महिलांना अधिकार मिळाले पाहिजे. अगदी बरोबर आहे सर तुमचं. एक महिला पंतप्रधान होते पुण्य कोणाची? सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. एक महिला राष्ट्रपती होते पुण्य कोणाची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. एक महिला वकील बॅरिस्टर पंडित होते आणि मंत्री होते ही वेळी पुण्य कोणाची? सुद्धा त्यांचीच आहे. मग ह्या मुलीला कमजोर काऊन समजतात? बरेचसे लोक डॉक्टर कडून चेक करतात आणि मुली म्हणजे ना मुलीचं आभूषण करून टाकतात. म्हणून बिटिया ये पूछती है गर्दू में रोते रोते और क्यों होता है कब मेरा बाबुल के होते होते. मुलगी आहे रत्नाची खान, मुलगी आहे रत्नाची खान, तिच्यापासून सर्व समान, तिच्यापासून सर्व समान, तिच्यापासून सर्व समान, तिच्यापासून सर्व समान. ती आहे ममतेचा भान, याचा ठेवा काही भान. मुलगी ममतेचा भान आणि याचा ठेवा काय भान. आणि मुलगी आहे ही साऱ्या भारताची शान, मुलगी आहे ही साऱ्या भारताची शान. वेळ नाही बाईला मिटिंगला जायचा, समजलं का? होय ना काय काय समजलं काय? साहेब, माझ्या हाताला खूप मोठा गुन्हा झाला. हा. जो गुन्हा मी मला करायला नव्हता पाहिजे तो झाला. त्याच्यानंतर मी कधी असं करणार नाही. दुसरा माणूस राहिला असता तर तुमच्या नावाची रिपोर्ट दिली असती. होय ना. बाबासाहेबांना कलमा लिहिली आहे, जो कोणी गर्भलिंग निधन कराल तर बघा त्याला अन्न घाल्याशिवाय पाणी नाही आहे. अगदी बरोबर आहे साहेब तुमचं. म्हणून याच्यानंतर असं करायचं नाही. त्याच्यानंतर असं करणार नाही. हे सुनबाई, आता तुम्ही आपल्या घरी जा. याच्यानंतर असं जरी तुमच्या सासून वागलं तर याच्यानंतर आपण रिपोर्ट मध्ये दिल्याशिवाय राहू नाही. ठीक आहे? ठीक आहे ना. ते मूर्खा, तुझी आई मग खरी झाली. मग आता तुने समजत नाही बाकीच्या गोष्टी, यातनं समजत माय माय का नाही घरची कारभार. हा तिच्या टोकाला कोण लागल हा म्हणून मी तिला नेतो म्हणून नेलंच नाही. चांगला. सगळ्याच गोष्टी आईवडिलांना ऐकायला लागत, काहीतरी जमान्याच्या मनाला लागायला लागत.